जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। प्रचारासाठी रॅली आता आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्यासाठी आपण एकत्रित झालेला ते सकाळपासून जवळपास 6 नगरपालिकेची सभा करून नंदुरबार, नाशिक, धुळे आणि जळगाव या ठिकाणी आलेलो आहे। मला लगेच पुन्हा जळगावला जायचं आहे, चोपड्याला जायचं आहे। रात्रीची सभा त्या ठिकाणी ठेवलेली आहे, नंतर तिथून यावलला जायचं आहे। त्यामुळे मला वेळ खूप कमी आहे। आपण सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत। जोरात रॅली करा, जोरात निवडून द्या। अजून काही मला वाटतं आपण 10 जण आपल्याकडे निवडून झालेले आहेत, बरोबर? सरकारने दहा नगरसेवक आपले या ठिकाणी निवडून आलेले आहेत। निवडून आलेले म्हणजे निवडून 10 9 1 10 जण निवडून आलेले आहेत। तर अजून आपल्याला किती 18 17 किती टोटल 26 माझा अजिबात लक्ष नाही। माझ्याकडे 53 नगरपालिका आहे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर। त्यामुळे जामनेरकडे त्याचं बघितलंच नाहीये, कारण बघायचं कामच नाही। तुम्ही सगळे असल्यामुळे मला नाही वाटत की मला काही इथे लक्ष द्यावं लागेल। त्यामुळे मी कुठे प्रचार करते, पण आता 5 मिनिटासाठी मी घरी आलो, परत मला जळगाव जायचं म्हणून आपल्यासमोर बोलतोय। आपल्याला यावेळेला विक्रम करायचा मतांचा, म्हणजे सगळ्यांचे डिपॉझिट जमा करायचे आहेत। डिपॉझिट जमा होईल का सगळ्यांचे डिपॉझिट? नक्की नाही, ते 0 तर करू आपण, पण डिपॉझिट जमा करून झाले पाहिजे सगळ्यांच्या। जर मग माझ्याकडे पेपरला टीव्ही बातम्या सगळ्या उमेदवारांच्या समोरच्या डिपॉझिट झाल्या, हे सगळं समोर आलं पाहिजे। आणि म्हणून सगळ्यांनी त्यासाठी कामाला लागावं। आपण लागलेलं आहात, आपल्यामध्ये मोठं टीमवर्क आहे। आपलं सगळं कार्यकर्ते, आपला पक्ष, आपलं कुटुंब आहे, परिवार म्हणून आपण सगळ्या ठिकाणी काम करतो। जीवनात जीव देणारे सगळे कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी आहात। आणि आज आपण आता 2 दिवस राहिलेले आहेत ना, 2 दिवस 1 दिवस वाढला आहे, म्हणजे 1 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत आपला प्रचार करता येईल। त्यामुळे आपल्या इथं ताप वाढलाय, परत आम्हाला हेलिकॉप्टर घेऊन 2 दिवस फिरायचंच आहे। 7-8 ठिकाणी पुन्हा जायचं आहे नगरपालिकेचं भाषण करायला। तर आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो। एक मत महत्वाचं आहे, म्हणजे आपल्याला मतं पडणार झालं जाऊ द्या, कशाला म्हणता कशाला बोलता असं करू नका। एक मत आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे। आपल्याला खरं सांगतो, तुम्हाला सगळ्या डिपॉझिट आपल्या समोरच्यामध्ये जमाच करायचे आहे। थोडी डिपॉझिटमध्ये वाचायलाच नको, अशा पद्धतीनं आपल्याला तिकडे काम करते। गावामध्ये आपलं काम किती मोठं आहे, काय काय आपण 5 वर्षात केलं याची आपल्याला कल्पना आहे। मला वाटतं जामनेर शहरात एवढं काम झालं, सगळ्या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव घेतलं की जामनेर सारखं आम्हाला करून दाखवा। मी इतक्या ठिकाणी फिरतो, 50 ठिकाणी मी जाऊन सभा केल्या, सगळे लोक तेच म्हणतात की जामनेर सारखं आमचं गाव करून दाखवा, जामनेर सारखं आम्हाला करून द्या, जामनेर सारखं आम्हाला पैसे द्या। तिथं चांगले सगळे रोड, रस्ते, फंड सगळं काय असेल नसेल ते मग वावरतं। व्यवस्था आपण या ठिकाणी गावामध्ये केलेली आहे, त्यामुळे सगळे लोक खुश आहेत। नारायणपूर म्हणण्यात तक्रार करायला मोठा आपण जागा दिली नाही। सगळ्यात दूर पाण्याची तक्रार असते, पण आपल्या गावात जितकं चांगलं पाणी मिळतं, शुद्ध पाणी मिळतं, वेळेवर पाणी मिळतं, तेवढं कुठेही मिळत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्याला मत सांगायचा प्रकार आहे। आपण आता पुन्हा आपली बॉडी व्हायला निवडून दिलं, आपण टार्गेट ठिकाणी बिंदूर झालेलो आहोत, नगराध्यक्ष बिंदूर झालेले आहेत। मला असं वाटतं आता या येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपलं गाव, आपलं शहर आपण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं शहरच नसेल इतकं सुंदर शहर, स्वच्छ शहर, तसं शहर आपण जामनेर शहर करून टाकू, हा संकल्प मी या ठिकाणी केलेला आहे। अजून अनेक कामं आपले या ठिकाणी आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत, ते आपण निश्चितपणे पूर्ण करू। लोकांना तुम्ही सगळे आश्वासित करा की आपलं शहर हे आम्हाला सगळ्यात चांगलं शहर, 1 नंबरचं शहर महाराष्ट्रामध्ये करायचं आहे। आणि सगळेजण आता काळजी घ्या, बरोबर फिरा, प्रचार करा, मला जवळ जाऊ द्या।
आहे